ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांती शांती शांती। चालू असणारं कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये मागच्या पाठाला आपण असणारा 5वा 6वा 7वा मंत्रापर्यंत गेलो की कशा प्रकारे वडिलांनी सांगितल्यानंतर की काय मृत्यवेत्तां ददामीति असं सांगितल्यानंतर काय झालं, हा नचिकेता कुठे गेला आता, यमसदनी म्हणजे वरती गेला आता. आणि वर गेल्यानंतर त्या ठिकाणी काय आता हा असणारा ब्रह्मचारी वटू त्या ठिकाणी काय आता कशासाठी आलेला, अतिथी म्हणून त्या ठिकाणी गेला. तो त्या ठिकाणी जो गेला हा कशा म्हणून, अतिथी म्हणून गेला यमाच्या घरी. तो तिथे म्हणजे मृत्यूनंतर गेला असं नाही, त्याला दिलाय ही वस्तू तुला सांभाळायला देतो, तू काय कर नीट व्यवस्थित सांभाळून ठेव. अशा अनुषंगाने तो त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं आता तो, म्हणून 7व्या मंत्राच्या माध्यमातून काल आपण पाहत होतो, वैश्वानर प्रविश्य तेथिर्ब्राह्मणो गृहात तस्य तागम शांतिम कुर्वन्ति हर्व वैवस्वतोतकम, की अशा प्रकारे काय झालं आता ब्राह्मण अतिथी जो कोणी असेल, वटू ब्रह्मचारी ब्राह्मण आदी जे अतिथी आहे हा काय होतो, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतो त्यावेळेस काय होतो तो कसा म्हणून, वैश्वानरो सांगितलं या ठिकाणी मंत्रामध्ये म्हणताय. तो कोण, वैश्वानर अग्नी. वैश्वानर जो आहे हा अग्नी बनूनच काय होतो त्या घरामध्ये प्रवेश करतो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा हा जो आला तो तसाच असणारा ब्रह्मचारी वटू म्हणूनच त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून काय तो वैश्वानर अग्नी स्वरूपच अतिथी जो आहे, म्हणून आपल्या ठिकाणी अतिथी देवो भव सांगितलं त्या ठिकाणी. कशामुळे तैत्तरीय उपनिषदामध्ये अनुशासन जे आहे, अनुशासनामध्ये काय सांगितलं, आता काय शिष्य सगळा त्या ठिकाणी शिक्षा प्राप्त केली. गुरुकुल असणारी पद्धती आपली शिक्षण पद्धती कोणती, गुरुकुल शिक्षण पद्धती. गुरूंचं असणारं कुलम म्हणजे स्थानम. 8व्या वर्षानंतर त्यांनी गुरुकुलामध्ये जाऊन देव देश धर्म या सगळ्याबद्दल असणारं जी शिक्षा पद्धती आहे ती त्या ठिकाणी ग्रहण करावी असं सांगितलं. आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी तो 21-22 वर्षापर्यंत राहिल्यानंतर त्याचं काय होतं मग समावर्तन. आता काय झालं, तुला घरी जायचं आहे, आणि घरी जायचं आहे असं म्हटल्यानंतर काय होतं मग आता गुरु काय करतात, त्याला उपदेश त्या ठिकाणी आरंभ करतात. ते आता घरी चाललायस, अनुशासन. अनुशासनचा शब्दाचा अर्थ काय की कशा प्रकारे राहिलं पाहिजे हे काय करतात, हे अनुशासन जे आहे कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे हे सगळं सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी तैत्तरीय उपनिषदामध्ये अनुशासन म्हणजे उपदेश. आता हे छात्र विद्यार्थी आता काय झालं, तू आता ब्रह्मचारी आश्रमामधून आता गृहस्थी आश्रमामध्ये विवाह, आता विवाह संपन्न होणार आहे. मग गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणार आहेस, मग कशा प्रकारे तुझी असणारी दिनचर्या, कशा प्रकारे घरी गेल्यानंतर तुझं असणारी वागणूक असावी ते त्या ठिकाणी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. तिथं सांगितलं काय, पहिला सर्वप्रथम घरी गेल्यानंतर काय सांगितलं, पहिला अनुशासन कोणतं दिलं, तर पहिला अनुशासन अशा प्रकारे दिलं, मातृदेवो भव. दुसरं अनुशासन पितृदेवो भव. तिसरं आचार्य देवो भव. चौथं अतिथी देवो भव सांगितलं. पहिल्यांदा घरी गेल्यानंतर ह्या 4 ज्या गोष्टी आहेत तानी सेवितव्यानी सांगितलं. त्या सगळ्यांची जी आहे काय करायची, सेवाच करायची. तिथे एक्सक्यूज नाहीये. मग तिथे आल्यानंतर पहिला आल्यानंतर चहा पाणी काय जे असले पहिलं विचारायचंच आहे. फोनवर नाही कधी येणार आणि काय घेणार नाही, मग चहा पिणार का पाणी पिणार का हे असे प्रश्न नाही, करणंच आहे. मग अशा प्रकारे त्या अनुशासनामध्ये काय सांगितलं, अतिथी देवो भव. तो देवता स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा तो आल्यानंतर काय तो देवता स्वरूपच आहे.
आणि म्हणून देवता स्वरूप असल्यामुळे काय केलं पाहिजे, सगळे जे साधू पुरुष आहे हे काय करतात, त्या अतिथी घरी आल्यानंतर मग काय त्याची अर्घ्य पाद्य आसन हे सगळं देऊन काय करतात, त्याची पूजा करतात आणि त्याच्याकडनं काय करतात, त्याच्याकडनं मंगल याचना करतात. आणि अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी सुद्धा आता हा जो असणारा अतिथी यमग्रहामध्ये प्रवेश केल्यानंतर आता यम आलाय आणि आल्यानंतर मग यम काय म्हणतो, या ठिकाणी हे यमराज या ब्राह्मण अतिथीसाठी अर्घ्य जल घेऊन यावे असं या ठिकाणी कोण म्हणतात, त्याचे असणारे तिथले असणारे मंत्री असतील किंवा पहिल्यांदा आपण पाहिलं त्याची असणारी भार्या असेल, हे सर्वच काय करतात, हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी काय करतात, त्याला उपदेश करतायत. यमराज काय आपल्या घरी हा असणारा अतिथी आलेला आहे, तर कृपा करून आपण काय करा, त्याची अर्घ्य पाद्य आदी देऊन त्याची त्या ठिकाणी काय करा, पूजन तुम्ही आपण करावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मग काय होतं, त्याच्यानंतर 8व्या मंत्राच्या द्वारे काय त्या अतिथीचं असणारं फळ त्या ठिकाणी सांगितलं. त्याचं पूजन केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं हे 8व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगितलं. काय म्हणतात, आशा प्रतीक्षे संगतंत्रांच इष्टापूर्ते पुत्तपशुश्च सर्वान् एतद् वृङ्क्ते पुरस्याल्पमेधसो यस्या नष्टन् वसति ब्राह्मणो गृहे. की अशा प्रकारे काय ज्या घरामध्ये हा अतिथी काय विना भोजन राहतो, आता काय झालं, कुठल्याही प्रकारचं भोजन न करताच त्या ठिकाणी तो राहिलाय. मग ज्या घरात अशा प्रकारे तो अतिथी तो वटू आलेला विना भोजनादी राहतो, काय होतं, त्या मंद बुद्धी पुरुषाची त्या घराचा जो असतो यजमान, घराचा जो प्रमुख आहे तो यजमान, मग असा जो यजमान आहे त्या पुरुषाचे काय होतात, त्या पुरुषाचं ज्ञात अज्ञात वस्तूची, जे काही ज्ञात वस्तू आहेत अज्ञात वस्तू आहे, इच्छा त्याचे फळ, प्रियवाणीचे फळ, यागादी जे काय केलेलं आहे त्याचं असणारं फळ, बाकी काही जी कर्म केलेले आहे त्या सर्व कर्माचं असणारं फळ, त्याचप्रमाणे पुत्र पशु आदी सर्व कर्माची फळ, पुत्र पशु आदी जे काही आहे हे सर्वच्या सर्व काय होतं, नष्ट होतात. अतिथीचा सन्मान न केल्यास अशा प्रकारे फल त्या ठिकाणी प्राप्त होतं. आपलं पुण्यकर्म जे आहे ते पुण्यकर्म काय होतं, क्षय होत जातं. अदृष्ट, दृष्टमध्ये काय होतं, दृष्टमध्ये इतर जे काय आपण केलेलं आहे, बाग बगीचे, पुत्र पशु ग्रह हे सगळं जे काय आहे सर्वच्या सर्व काय नामशेष व्हायला आरंभ होतं. लगेच काय होत नाही, कुठलीही गोष्ट काय लगेच होत नाही. त्याची जसं जसं तुमची कर्म आहेत जसे जसे फलोन्मुख होत जातात तसं तसं त्याचं असणारं फल त्या ठिकाणी आपण भोगत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा म्हणून नष्ट होतात. म्हणून का तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, हे यमराज हा या ठिकाणी जो अतिथी आलेला आहे त्याचा अर्घ्य पाद्य आदी देऊन तुम्ही काय केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. आता आशा प्रतीक्षे हे सगळ्याचं असणारं इष्टा पूर्ती पुत्र पशुगुश्च सर्वांना जे सांगितलं आहे त्याचं असणारं आचार्य भाष्य त्या ठिकाणी आचार्य करतात. आचार्य काय म्हणतात त्या ठिकाणी, म्हणतात आचार्य आशा प्रतीक्षे अनिज्ञात प्राप्य इष्टार्थ प्रार्थना आशा ज्ञात प्राप्त्यर्थ प्रतीक्षणं प्रतीक्षा ते आशा प्रतीक्षे संगतम तत्संयोगजम फलम शृणुतां च शृणुतां हि प्रिया वाक् निमित्तं च इष्टापूर्ते इष्टं यागजं पूर्ती आराम क्रियाजं फलम. अशा प्रकारे काय म्हणतात, ज्या घरामध्ये काय होतो, तो असणारा जो अतिथी विना भोजन राहतो, त्याला म्हणजे आतिथ्य होत नाही, विना भोजन राहतो म्हणजे भोजनच दिलं पाहिजे असं नाही. म्हणजे आलेल्या अतिथीचा किंवा आलेल्या माणसाचा घरामध्ये आल्यानंतर सत्कार केला पाहिजे. आल्यानंतर गेलं पण नाही, तुम्ही विचारलं पाहिजे काय काय घरामध्ये आला काय, कुठे बसला काय आणि कुठे काय गेला काय, काही परस्पर काही भाव नसतो. मग अनेकदा असं होतं की आपण इथे कशाला गेलो अशी भावना निर्माण होते. तसं नसावं, कोणी जरी आला तरी 2 शब्द आल्यानंतर या बसा, पाणी काय असेल ते घ्या, 2 शब्द कशासाठी आलेला आहे, काय काम आहे सगळं विचारणं तिथं अत्यंत गरजेचं आहे. आणि नाही विचारलं तर काय, आणि त्यानंतर पुढे
मग काय समजा काही खाणार आहात का, जेवण करणार आहात का, काय जे आहे ते सगळं तुमचा पुढचा प्रश्न. पण तत्पूर्वी हे सगळं जे आहे करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ज्या घरामध्ये अतिथी काय विना भोजन राहतो त्या मंदबुद्धी पुरुषाचे आशा प्रतीक्षा, आशा म्हणजे ज्याचे काही ज्ञान नाही, त्या इष्टफल प्राप्तीची इच्छा, अजून ते प्राप्त झालेले नाही, म्हणजे अदृश्य पण अपेक्षा आहे. मी हे केल्यानंतर मला हे प्राप्त होणार आहे, पण अजून प्राप्त झालेलं नाही. म्हणजेच अदृश्य स्वरूपामध्ये मनामध्ये एखादी इच्छा सुप्त इच्छा असते की बाबा मला हे असं केल्यानंतर मला ही गोष्ट मिळणार आहे, अशी गोष्ट मिळणार आहे. अशा प्रकारच्या ज्या अदृश्य इच्छा मनामध्ये आहे त्या सगळ्या कशामध्ये आल्या, त्या इष्टफल प्राप्तीमध्ये आल्या. त्यानंतर तथा आपल्याला प्राप्त होणाऱ्या पदार्थाची प्रतीक्षा, त्याच्या संगतीचे फळ किंवा जे पदार्थ प्राप्त होणार आहेत ते प्राप्त झाल्यानंतर त्याच्या असणारं संगतीचं असणारं फळ, त्या ठिकाणी ते सांगितलं प्रतीक्षा. स्मृता म्हणजे प्रियवाणी आणि त्याचे फळ. प्रियवाणी जे आपण जे बोलतो कसं पाहिजे, सत्यम वद, नंतर प्रियम वद आणि हितम वद सांगितलं. बोलताना कसं केलं पाहिजे, सत्य पहिल्या सर्व बोलण्याच्या नियमामध्ये सर्वप्रथम काय केलं पाहिजे, खरंच बोललं पाहिजे. त्याला सत्यम वद, नंतर हितम वद, दुसऱ्याच्या हितकारक आहे त्याचाच उपदेश केला पाहिजे. नंतर बोलताना प्रियम वद, प्रिय म्हणजे दुसऱ्याला व्यवस्थित. काय काय लोकांचा एकदम बोलताना असा स्वभाव असतो की एकदम अंगावर जाऊन बोलायचं, तसं नाही. प्रियम वद, सत्यम वद, हितम वद, प्रत्येक गोष्टीचे काय केलं शास्त्राने नियमावली घालून दिलेली आहे. पहिलं म्हणजे सत्यच बोललं पाहिजे. जे काय आपण बोलू दुसऱ्याशी कायम सत्यच बोललं पाहिजे. नंतर दुसऱ्याच्या जे हिताचं आहे त्या दुसऱ्याच्या हिताचं बोललं पाहिजे. आणि ते बोलताना कसं बोललं पाहिजे, प्रियम वद, प्रियममध्ये म्हणजे व्यवस्थित शांतपणे, अंगावर आपण म्हणतो मराठीमध्ये खेकसून, जोरात अंगावर जाऊन हे कर मी तुला किती वेळा सांगितलं असं नाही, शांतपणे. ही बोलण्याची सूत्र आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या प्रियवाणी. मग जर आपण गोड बोलल्यानंतर काय होतं, काय काय जणांना गोड बोलून सगळी कामं करून घ्यायची सवय असते. त्याचं फळ ते गोड बोलल्यानंतर काय होतं, जो माणूस गोड प्रेमळ बोलतो त्याच्यामध्ये आपल्याप चार लोक येतात. मग आपल्याप त्याची चार कामं आपल्याप होत जातात. आणि जो खेकसून बोलतो, अंगावर धावून बोलतो, त्याकडे कोणीच येणार नाही. म्हणून बोलताना काय केलं पाहिजे, शांत प्रिय. परंतु शांत प्रिय म्हणजे दुसऱ्याचं हिताचं नाही, हिताचा उपदेश केला पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे दुसऱ्याशी बोलताना, शांत प्रिय, आणि त्याचं ज्यांनी हित होणार आहे अशीच उपदेश त्या ठिकाणी केला पाहिजे. ती आहे प्रियवाणी. आणि मग तिचं असणारं फळ म्हणजे लोक तुमच्या जवळ येतील. तुम्ही अप्रियवाणी जर बोलत राहिला, अवाच्य वादांश होऊन वाईटच शब्द बोलत राहिला तर कुणीही तुमच्याजवळ येणार नाही. त्याचे फळ इष्टापूर्ती म्हणजे इष्ट म्हणजे याग आदीद्वारा प्राप्त होणारे फळ. त्या ठिकाणी इष्टापूर्ती सांगितलेले आहे. ते इष्टापूर्ती म्हणजे याग आदी जे केल्यानंतर दर्श पूर्णमासादी आधी काय जे काय असेल, आता गणपती येईल, गणेश याग होईल, त्यानंतर नवरात्र येईल, नवरात्री देवीचा याग होईल, या अनेक प्रकारचे जे असणारे जे याग आहेत त्या यागानंतर जे आपल्याला फल प्राप्त होतं ते सांगितलं इष्टापूर्ती. म्हणजे त्याच्याद्वारे प्राप्त होणारं जे फळ आहे ते फळ पूर्त म्हणजे त्यानंतर, पूर्त म्हणजे बाग बगीचे लावल्यानंतर, चांगली सत्कर्म केल्यानंतर, रोड केला, बाग बगीचे केले, नदीवर घाट बांधले, मंदिर बांधली, अशा प्रकारचे जे आहे ज्याने लोकांना होणारे श्रम कमी होतील अशा प्रकारची जी कार्य आहेत ही कार्य केल्यावर सुद्धा का आता नदीला घाट बांधला. पहिल्यांदा जुने माणसं प्रत्येकाच्या आपापल्या नावाने घाट आहेत नदीवर. त्याने काय करतात नाही, तुम्हाला पुण्यातेच इष्टा त्या पूर्त त्याचं फळ जे आहे त्याचं फळ पुण्यात्मक फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. अशा अनेक प्रकारचे रस्ते आहेत, जलाशयाचं निर्माण करणं आहे, त्या ठिकाणी छोटे छोटे तडाग असतील त्याचं निर्माण करणार. हे सगळं काय, सगळे जे आहे त्याची फळं काय, या सगळ्याचे फळ एवढंच की सगळ्याची फळं आपल्याला पुण्यप्रद, आपलं जे पुण्य आहे
ते पुण्य आपलं वर्धित होत जातं. आणि म्हणून अशा प्रकारे बाग बगीचे लावल्यानंतर सुद्धा त्याचं काय पुरतं, त्याचं फळ सुद्धा काय चांगलंच मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुत्र व पशु हे असे जे आहेत, हे सगळे जे सर्वच्या आत्ता जे सगळे सांगितलं, अशा प्रकारे इष्टापूर्त अदृश्य अदृश्य या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, या सर्वच्या सर्व गोष्टी प्राप्त होणाऱ्या काय होतं, एका अतिथीचा जर सत्कार वेळेवर केला नाही किंवा एका अतिथीचा सन्मान उपेक्षा जीवनामध्ये केली तर काय होतं, या सर्व प्राप्त झालेल्या वस्तू दृश्य अदृश्य इष्ट अनिष्ट या सर्वच्या सर्व आपल्या आप नष्ट व्हायला सुरुवात होतात. आणि या सर्वांना नष्ट करतात. तात्पर्य काय, कोणाचाच अतिथी कोणत्याच अवस्थेमध्ये अनुपेक्षणीय आहे. म्हणून अशा प्रकारे तो काय कुठल्याही परिस्थिती अतिथीचं काय झालं, पूजन हे झालंच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे पंचमहायज्ञ सांगितले, कोणकोणते पंचमहायज्ञ, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, त्यानंतर पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि शेवटी सांगितला अतिथी-यज्ञ. हे 5 यज्ञ सांगितले. पंचमहायज्ञ प्रतिदिन दररोज हे पंचमहायज्ञ कर्तव्य केलेच पाहिजे असं आपलं शास्त्र आपल्याला म्हणतं. मग ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, तर ब्रह्मयज्ञ म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. शास्त्रीय जे विचार आहे, सद्ग्रंथ जे आहेत, प्रतिदिन उठल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचले पाहिजे, गाथेचा एखादा अभंग पाठ केला पाहिजे, उपनिषदातला एखादा मंत्र म्हटला पाहिजे, गीतेचा एखादा श्लोक म्हटला पाहिजे. म्हणजे जे सद्ग्रंथ आहेत, उठल्यानंतर ब्रह्मयज्ञ म्हणजे तोच सद्ग्रंथाचं अध्ययन आणि अध्यापन. इथे ब्रह्मयज्ञ तो ब्रह्मयज्ञ. उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सद्ग्रंथाचं अध्ययन अध्यापन. त्यानंतर काय सांगितलं, दुसरा सांगितला, त्यानंतर देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे जे काय आपले देवता आहेत, त्या देवतांचं असणारं पूजन ते केलं पाहिजे. त्यानंतर किंवा त्यांचं असणारं नाम स्मरण जप तप हे दररोज अकरणे प्रत्यवाय शास्त्र त्या ठिकाणी म्हणतो. ह्या गोष्टी जर केल्या नाही तर काय होतं, या गोष्टी केल्या नाही तर प्रत्यवाय दोषाची आपल्याला प्राप्ती होते. आणि म्हणून अशा प्रकारे पहिल्यांदा सद्ग्रंथाचं अध्ययन अध्यापन, देवतांचं पूजन. आता काय सगळेच पूजन करणार नाही, घरातला एकच व्यक्ती पूजा करतो, मग बाकीच्यांनी दर्शन आरती हे सगळे संस्कार आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये हे पाहिजेलच. आणि त्यानंतर जे काय असेल, चतुर्थी असेल, एकादशी असेल, प्रदोष असेल, त्या देवतेच्या अनुषंगाने ती सगळी व्रत वैकल्य ती काय करणं, ती व्रत वैकल्याचं पालन करणं. आता श्रावण मास चाललेला आहे, आता श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असतं, शनिवाराला विशेष महत्त्व असतं, त्या दिवशी असणारे उपवास, हे सगळं जे काय हे सगळं व्रत वैकल्य आदी हे सगळं जे आहे हे सगळं कशामध्ये येतं, हे सगळं देवयज्ञ केलंच पाहिजे. त्यानंतर पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे आपले पितर. आपल्या काय पितर कोणाला म्हणतात, तर 3 पिढ्यांपर्यंत आपला संबंध काय असतो, साक्षात असतो. आणि त्याच्यानंतरचा असणारा जो आहे, जे पितर लोकांमध्ये राहतात त्यांच्यात साक्षात आपला संबंध असतो. म्हणजे काय, आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, हे साक्षात संबंध म्हणजे यांना आपण पाहत असतो, आपल्या नजरेसमोर असतं, म्हणून यांना आपण म्हणतो साक्षात संबंध. आजोबा पाहतो, पणजोबापर्यंत पाहण्याचे आता हे आहे, म्हणजे आपल्याकडे होती, आता काय आयुष्यमान घटायला लागलं, त्या अनुषंगाने पण पणजोबापर्यंत आपण पाहतो, म्हणून त्यांच्याशी आपला साक्षात संबंध आहे. त्याच्या पुढचे ते सगळे जे पुढचे जे आहे ते सगळे आपले पितर लोकांमध्ये राहतात, अशी आपली सगळ्यांची भावना आहे. आणि मग ते कधी येतात, आता गणपती झाला की येणारे जे 15 दिवस आहे, ज्याला आपण पितृपक्ष म्हणतो, त्या पितृपक्षामध्ये काय असतं, ती यमाची असणारी ती द्वारा आहे ती उघडली जातात. आणि ते पितर काय होतात, आपापल्या घरी ते काय होतात, त्या त्या तिथीला त्या त्या वेळेस येऊन काय करतात, तिथं
भोजन आधी काय असेल तर पण हे सगळं तिथं ग्रहण करतात आणि काय करतात, आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे केवळ देवता नाही, देवतांबरोबर आपले जे पितर आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी पितृमहायज्ञ सुद्धा केले पाहिजे. हा काय नित्याचा सांगितला, पण नित्य सांगितलंय नित्य. त्यानंतर भूतयज्ञ, त्यात आपण घेतलेलं जे काय आपण शिजवतो भुंजते ते त्वगम पापा हा सांगितलं शास्त्र. एवढी उदात्त विचारधारा आहे आपल्या सगळ्या संस्कृतीची, धर्मग्रंथांची, की जे आपण खातो ते केवळ आपल्यासाठी नाही, त्याचा सुद्धा अर्धा भाग दुसऱ्याचा आहे. आता भूतयज्ञामध्ये बलिवैश्वदेव प्रयोगमध्ये सुद्धा तोच विषय, की जे काय शिजवलेलं अन्न आहे त्याचा अर्धा भात जे अन्न आहे ते काय, ते प्रत्येकाला त्या त्या नावाने देणं आहे. अथवा कुत्रा आहे, कावळा आहे, गाय आहे, अशा प्रकारे जे भूतमात्र म्हणजे प्राणीमात्र जे आहे त्यांचा सुद्धा त्याच्यावर अधिकार आहे. भावनेने त्यांना ते अर्पण करणं. आणि केवळ आपल्यासाठीच खात असेल तर गीता काय म्हणते, भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात म्हणते. केवळ स्वतःसाठीच जो अन्न शिजवतो आणि स्वतःसाठीच जो अन्न खातो तो काय करतो, तो पापा हा सांगितलं. भुंजते, भुंजेमध्ये खातो, काय पापच खात राहतो. भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात, स्वतःसाठीच जो अन्न शिजवतो आणि स्वतःच त्याचा आनंद घेऊन खातो तो काय करतो, तो पापाचंच भक्षण करतो. मग आपल्याकडे काय नैवेद्य दाखवल्याशिवाय देवासाठी आज भोग क्या आहे आपल्याकडे नाही. पण उत्तर भारतामध्ये आपण गेलो तर आज क्या भोग आहे, म्हणजे काय भोग कोणासाठी असतो, परमेश्वरासाठीच असतो. म्हणजे माझ्यासाठी मी बनवत नाही तर परमेश्वरासाठी मी बनवतो, ही भावना आहे त्याच्यामागची, ही श्रेष्ठ भावना. म्हणजे आपण जे काय बनवतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचा असणारा भाग वाटा दिल्यानंतर काय होतं, ते आपल्याला पाप त्या ठिकाणी लागत नाही. हे झाला काय झाला, हा भूतयज्ञ झाला. आणि त्यानंतर असणारा सगळ्यात महत्वाचा आता जो विषय इथे चाललेला आहे कोणता, अतिथी यज्ञ. शेवटचा आलेला अतिथी, न तिथी अतिथी नाही तत्पुरुष समा, कुठल्याही तिथीचा न सांगता येणारा पाहुणा तो अतिथी. मग त्याची आल्यानंतर त्या ठिकाणी सेवा आधी करायची. नाही गेलं तर काय फळ मिळतं हे 8व्या मंत्रात सांगितलं. आणि 9व्या मंत्रामध्ये पुन्हा काय सांगतात, एवमुक्तो, काय एवमुक्तो मृत्यु वाच नचिकेत समवम्य पूजा पुरस्सरम. अशा प्रकारे म्हटल्यानंतर यमराज काय झालतात, यमराज नचिकेताकडे जाऊन त्याची पूजा केली आणि यमाला म्हणाले, नचिकेताला म्हणाले, असं हे सगळं ऐकलं. कोणी सांगितलं, अमात्य आहे, मंत्री आहे, यांच्याद्वारे सगळं ऐकलं. यमराज अशा प्रकारे अतिथी आपल्या घरी आलेले आहेत, त्यांचं पूजन आधी केलं पाहिजे. तुम्ही 3 दिवस बाहेर गेला असल्यामुळे ते 3 दिवस या ठिकाणी उपाशी राहिलेले आहेत. म्हणून काय केलं पाहिजे, आता त्यांचं अर्घ्य पाद्य देऊन पूजा करा. असं म्हटल्यानंतर आता यमराज काय होतात, ते असणारी सगळी सामग्री घेतली आणि त्या ठिकाणी गेले. कोणाकडे गेले, नचिकेताकडे गेले. आता आणि काय म्हणतात, जे काय म्हणतात ते 9व्या मंत्रातून म्हणतात. काय म्हणतात, तिस्रो रात्रिर्यदवासिर्गृहे अश्नन् मे तिस्रो रात्रिर्यदवासिर्मे गृहे अश्नन् ब्रह्मन्नति नमस्यः नमस्तेस्तु ब्रह्मन् स्वस्ति मे अस्तु तस्मात् प्रतित्रीन् वरान् वृणीष्व. अशा प्रकारे हे ब्रह्मन, हे अतिथी देव, काय आपणाला नमस्कार आहे. सगळ्यात प्रथम मी काय करतो, आपल्याला नमस्कार काय करा, आपण माझे कल्याण करा. कोण, यम प्रार्थना करतोय, कोणाला, नचिकेताला. का, कारण अतिथी म्हणून माझ्या घरी आल्यानंतर याची काय झालेली, उपेक्षा झालेली. ज्याच्या घरात अतिथीची उपेक्षा होती त्याचा असणारं पुण्य काय होतं, मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे नष्ट होतं. त्या अनुषंगाने आपली या ठिकाणी उपेक्षा होऊ नये ही माझी भावना आहे. परंतु 3 रात्री आपण या ठिकाणी असेच राहिला आणि म्हणून मी काय करो, आपणास नमस्कार करतोय. आपण काय करा, माझं कल्याण करा. आपणास नमस्कार योग्य अतिथी असून आपण नमस्कार योग्य अतिथी आहात.
आपण काय सगळ्याचं शास्त्राचा अध्यापनादी करून आलेला आहात. आपण काय अतिशय योग्य अतिथी असून सुद्धा माझ्या घरी आणि अशा असून सुद्धा काय झालं, माझ्या घरामध्ये 3 रात्री आपण काय थांबलात. पण ते कसे थांबलात, काही अन्न न घेता, विना भोजन आपण माझ्या घरी काय राहिला 3 रात्री थांबला. ह्या काय झाला, हा महान दोष माझ्याकडनं झालेला आहे. आणि म्हणून आता हा काय एका रात्रीसाठी एक करून असे 3 वर आपण तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या. यमराज आता काय म्हणतात, त्याला वर द्यायला म्हणतात. 3 रात्र त्या इथं थांबलात ना, तुमचं आतिथ्य झालं नाही, आता मला क्षमा करा. आणि हे जे 3 रात्र तुम्ही या ठिकाणी असेच विना अन्न राहिलात, त्या 3 रात्रीसाठी म्हणून काय 3 वर आता तुम्ही माझ्याकडे मागा, असं यम या ठिकाणी नचिकेताला म्हटल्यानंतर काय म्हणतात आचार्य, काय म्हणतात, 3 रात्री यत् अस्मात् अवत्सिहि उषितवानसि मे मम अनश्नन हे ब्रह्मन अतिथी शन्नमस्यो नमस्कारः. अशा प्रकारे काय हे ब्रह्मन, कारण काय आपण कारण अतिथी नमस्कार योग्य असून सुद्धा तुम्ही 3 रात्रीपर्यंत काही भोजन न करता माझ्या घरामध्ये राहत आहात आणि म्हणून माझा तुम्हाला नमस्कार आहे. मी पहिल्यांदा का तुम्ही अतिथी आहात, अतिथी देवो समान आहे. अशा असताना सुद्धा तुम्ही 3 रात्रीपर्यंत माझ्या घरी काही न घेता राहिलात आणि म्हणून सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करत आहे. हे ब्रह्मन, माझ्या घरामध्ये विनाभोजन राहून झालेल्या दोषामुळे जो काय दोष प्राप्त झाला, आता माझ्या घरामध्ये तुम्ही तसेच राहिला 3 दिवस आणि म्हणून जो काही दोष झाला त्याद्वारे प्राप्त अनिष्ट फळाच्या शांतीसाठी, मग त्यातनं काय अनिष्ट फळ मला प्राप्त होईल आणि म्हणून त्या अनिष्ट फळाची शांती व्हावी म्हणून काय, यद्यपि आपल्या कृपेने माझे मंगल कल्याण व्हावं याकरता म्हणून तुम्ही माझ्याकडनं काय 3 वर कोणतेही तुम्हाला अपेक्षित असतील ते 3 वर तुम्ही या ठिकाणी माझ्याकडनं मागून घ्या. अशा प्रकारे यमराज या ठिकाणी नचिकेताला कोणते 3 वर मागण्यासाठी सांगतात. मग अशा असणारे 3 वर, त्यामध्ये जे 3 वर्णाचे असणारी ती कथा जी आहे ती सगळी आपण आख्यायिका मागच्या पाठाला पाहिली. पहिला काय, वडील माझ्यावर काय रुसू नये किंवा त्यांचा जो क्रोध आहे तो शांत व्हावा. दुसरी अग्निविद्या आणि तिसरा जो वर आहे हा ब्रह्मविद्या आहे. अशा प्रकारे 3 वर नचिकेता त्यानंतर यमाकडे मागतात. तर 10व्या मंत्राच्या द्वारे त्याचा आरंभ होईल. त्याचा विशेष पाठ आता सोमवारच्या दिवशी होईल. उद्या रविवार, उद्या पाठ होणार नाही. सोमवारी नेहमीप्रमाणे पाठ होईल. आज रक्षाबंधन, रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.